हॅलो पूर्वा. Purva, can you hear me? Purva, Purva, can you hear me? माझा आवाज येतोय तुला? ओके. गुड मॉर्निंग पूर्वा. ओके. हॅलो. सी. आज आपला टॉपिक आहे पूर्वा, आपण एनर्जीचे टाइप स्टडी करतोय. टाइप्स ऑफ एनर्जी, ज्याच्यामध्ये आपण कुठले टाइप स्टडी केलेत आतापर्यंत. मी तुला म्यूट करते, सॉरी अनम्यूट करते, तू मला आन्सर दे. पूर्वा. माझा आवाज येतोय? हो येतोय. बोल, कुठले कुठले टाइप्स घेतले आपण? मॅम आतापर्यंत आपली हीट एनर्जी पर्यंत झाले. हो, पण मी कुठले घेतले होते तुझे? तुम्ही पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आपण हे ऑलरेडी स्टडी केले. आणि लास्ट क्लासमध्ये मंगेश सरांनी कुठले घेतलंय? हीट एनर्जी. हीट एनर्जी. ठीक आहे, मी परत हीट एनर्जी पासून स्टार्ट करते की तू सांगते मला आन्सर. ठीक आहे, काय शिकवलं हीट एनर्जी मध्ये सांग एकदा. रिव्हिजन घेऊयात आपण, मग मी परत स्टडी शिकवते. हो मॅम, हीट एनर्जी म्हणजे जे खालचं पाणी खालून हीटमुळे उकळतं, तर ते खालचं पाणी वरती येतं आणि वरचं पाणी परत खाली जातं आणि खाली ते बॉईल होतं. ओके, म्हणजे अगोदर जर आपण हीट दिली, लिक्विडला जर हीट दिली, तर अगोदर कुठलं पाणी गरम होतं, किंवा पाण्याला जर आपण हीट दिली तर अगोदर कुठल्या लेवलचं पाणी गरम होतं? खालच्या लेवलचं, हो ना? खालच्या. नंतर काय होतं मग? खालचं पाणी काय करतं, किंवा जी खाली लेवल आहे पाण्याची, सपोज मी एक डायग्राम ड्रॉ करते. खालचं पाणी वर येतं आणि वरचं पाणी खाली येतं. खालचं पाणी काय होतं? वरती जातं आणि वरचं पाणी. मॅम तुम्ही हेडफोन लावा. ओके मॅम. आवाज नाही येते माझा? आता येतोय आवाज? माझाच मला जास्त आवाज येतोय. अरे ठीक आहे, मी तुला म्यूट करते. म्हणजे माझाच आवाज मला जास्त येतोय. तू तुझा व्हॉल्यूम कमी करते का थोडासा? नाही मॅम, म्हणजे मी जे बोलते ना ते तुमच्या इथून मला ऐकायला येतं. रिपीट ऐकायला येतंय का? हो. मी हेडफोन्स नाही आणले का बाळा? ठीक आहे, इकडे लक्ष दे. हे आहे आपली लिक्विड. आपण याच्यामध्ये काय केलंय? लिक्विड फील केलंय. हीट एनर्जी आपण स्टडी करत होतो. मी परत तुला रिव्हिजन करते, म्हणजे हीटची घेते आणि परत जे बाकीचे आपले टाइम्स राहिले ते आपण सगळे रिवाइज करूयात. सी, सपोज हे आहे तुझं हीट किंवा वॉटर, सॉरी लिक्विड और वॉटर. आता आपण याला काय केलं? हीट एनर्जी काय, आपण हीट एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे ना. सो आपण जर याला हीट केलं, इथं सपोज आपण हीट दिली, स्क्रीन विजिबल आहे ना तुला? मॅम तुमचा आवाज नाही येते. एक मिनिट, मी तुला म्यूट करते. हा, स्क्रीन विजिबल आहे तुला? स्क्रीन विजिबल आहे ना तुला? तू चॅट कर आता. ओके.
बघ इथे काय होतंय, हे आपण लिक्विड ठेवलंय आणि खालून त्याला हीट दिली. हीट दिल्यामुळे काय होतं, तुझं सांगितलं तसं अगोदर खालच्या लेवलचं पाणी जे आहे ते गरम होतं आणि नंतर ते वरती जात. हे सांगितलं ना सरांनी शिकवलं. मग हे वरचं पाणी परत खाली येतं, असं प्रोसेस चालू होती आणि मग काय होतं, सगळं पाणी गरम होतं. पण आता त्या अगोदर आपण हीट बघत होतो, तर हीट म्हणजे काय, हीट एक एनर्जीच्या फॉर्म मध्ये, हीट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. बट ती कुठल्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये, आपण एनर्जीचे दोनच टाईप बघितले, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, आणि आता आपला थर्ड टाईप चाललाय किंवा फॉर्म्स ऑफ एनर्जी मध्ये हीट एनर्जी. कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी, मेन तर दोन टाईप्स आहेत. मग मला आता सांग बरं, ही या हीट दिल्यामुळे या पाण्याची मुवमेंट होती, म्हणजे खालचं पाणी काय होतं, वरती जातं, वरचं पाणी खाली येतं. आणि पहिलेच आपण बघितलं की हीट ही एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. मग मला सांग बरं, हीट कुठल्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये असेल? हॅलो पूर्वा, हीट ही कुठल्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये असेल? मग ही कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. हीट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी, बट विच एनर्जी? कायनेटिक एनर्जी. ही कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे हीट. आणि मग ही कायनेटिक एनर्जी काय करते, तीन एनर्जी मध्ये फॉर्म होती. कुठले तीन एनर्जी? एक आहे रोटेशनल एनर्जी, एक ट्रान्सलेशनल एनर्जी आणि एक व्हायब्रेशनल एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. मग आता कायनेटिक एनर्जी जेव्हा मिळते या मॉलिक्युल्सला, मग इथलं जे वॉटर आहे ते अगोदर हीट होतं, ठीक आहे, म्हणजे इथे ट्रान्सलेशनल एनर्जी फॉर्म होते. इथून काय होतं, हे वरती हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहे किंवा हे जे पाणी गरम होणार आहे ते काय करणारे, वरती जाणार. म्हणजे आता गरम पाणी वरच्या लेवलला येईल, म्हणजे इथे काय होईल, व्हायब्रेशनल एनर्जी. आणि हे वरचं जे पाणी आहे गरम, ते परत खालच्या लेवलला येईल, म्हणजे इथे येईल, म्हणजे तिथे काय होईल, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे इथे अशी तीन स्टेप्स मध्ये कायनेटिक एनर्जी फॉर्म होते, व्हायब्रेशनल, रोटेशनल अँड ट्रान्सलेशनल. आणि हे पाणी काय होतं, गरम होतं. हे आपण कायनेटिक हीट एनर्जी. हीट एनर्जी म्हणजे जी काय एनर्जी आहे किंवा हीट आहे ती एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे, आणि एनर्जीच्या, बट कुठल्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आणि कायनेटिक एनर्जी परत तीन टाइप मध्ये फॉर्म होती, रोटेशनल, व्हायब्रेशनल आणि ट्रान्सलेशनल. आणि या तिन्ही स्टेप्स या प्रोसेस मध्ये होतात आणि ते पाणी आहे ते गरम होतं. ठीक आहे, हे आहे हीट एनर्जी. अजून एकदा मी इमेज अपलोड करते बघ. हीट एनर्जी हे तुझ्या बुक मधलं आहे, बुक मधला पेज आहे. तर हीट काय करते, आता आपल्याला सन कडून पण हीट एनर्जी मिळते बघ. सन आणि मून जर बघायचं, सॉरी, सन टू अर्थ, सन आणि मून मध्ये, सॉरी, सन, एक मिनिट, सपोज हा आहे सन, आणि या सन कडून आपल्याला एनर्जी मिळते, लाईट एनर्जी. ते आपण लाईट एनर्जी मध्ये पण स्टडी करणार आहोत. लाईट एनर्जी मिळते, ती हीटच्या पण फॉर्म मध्ये आहे. जी काय एनर्जी मिळते ती दोन फॉर्म मध्ये, एक लाईट एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे आणि हीट एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आपल्याला हीट पण मिळते सन कडनं. सो सन इज अल्सो सोर्स ऑफ हीट, हे पण आहे. आणि हीट मध्ये आपण हे जे स्टडी केलं की ते लिक्विडचं, ते पण आहे. त्याच्यामध्ये काय होतं, इथे बघ, इथे हीट ट्रान्सफर होती, हा सोर्स आहे. तो पण काय करेल, अगेन इथले जे ऍटम्स आहेत किंवा लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये हीट एनर्जी फॉर्म होईल.
बट काय होईल, ते मॉलिक्युल्सची कुठली एनर्जी इन्क्रीज होईल, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. हीट एनर्जी इन्क्रीज होईल म्हणजे कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होईल. आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे त्या atom मध्ये 3 एनर्जी फॉर्म्स होती, रोटेशनल, ट्रान्सलेशनल अँड व्हायब्रेशनल. आणि त्या एनर्जी फॉर्म झाल्यामुळे काय होतील मग, त्यांच्या तिघांमध्येही प्रोसेस चालू होईल आणि तिथे त्या ॲटमला हिट मिळेल म्हणजे एनर्जी मिळेल. आणि ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते. आणि जेव्हा आपण त्याचं टेम्परेचर कमी करू किंवा हिट कमी करू, तेव्हा अगेन त्याची कायनेटिक एनर्जी काय होती, कमी होती. हे आहे हिट एनर्जी मध्ये. आता सोर्स ऑफ हिट म्हटलं तर तुला सांगता येतील कुठले कुठले सोर्सेस आहेत हिटचे. फर्स्ट ऑफ ऑल सन इज अ प्रायमरी अँड द बिगेस्ट सोर्स ऑफ हिट. हा एक सोर्स आहे. अजून कुठले कुठले सोर्सेस आहेत, केमिकल सोर्सेस आहेत, जो अजून जिओथर्मल सोर्सेस आहेत. हे काय आहेत, सगळे सोर्सेस ऑफ हीट. हे हीटचे सोर्सेस आहेत. सनलाइट इथे दिले बघ, सनलाइट कंटेन हीट एनर्जी. सनकडे पण काय, हीट एनर्जी. नेक्स्ट, हीट इज प्रोड्यूस बाय बर्निंग ऑफ फ्युअल. फ्युअल जर आपण बर्न केलं तर त्याच्यामधनं पण आपल्याला काय मिळते, हीट एनर्जी मिळते. आपण किचन मध्ये हीट एनर्जीचा यूज करतो फॉर कुकिंग. हीटचं युनिट माहित नसेल तर, युनिट ऑफ अ हीट इज अ कॅलरी. जसं की आपण टेम्परेचरचं युनिट माहिती आहे, डिग्री सेल्सिअस, केल्विन, फॅरेनहाइट. तसं जी हीट एनर्जी आहे, ही हीट एनर्जी कशामध्ये मेजर केली जाते, कॅलरी मध्ये मेजर केली जाते. द युनिट ऑफ हीट इज कॅलरी. सो दिस इज अ हीट एनर्जी. हे ऑलरेडी सरांनी शिकवलेले. सी, नेक्स्ट आहे आपला आता टाईप लाइट एनर्जी. ठीक आहे, लाइट एनर्जी. लाइट एनर्जी मध्ये काय होतं, लाइट इज ऑल्सो इन द फॉर्म ऑफ एनर्जी. लाइट हा पण एक एनर्जीचा काय आहे, टाईप आहे. जे की आपण बघितलं कुठले कुठले टाइप्स आहेत, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, हे आपण ऑलरेडी स्टडी केलं. हीट एनर्जी एक आहे, त्याच्यामध्ये नंतर कुठला आहे, लाइट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल एनर्जी, हे आपण स्टडी करणार आहेत. आणि आपला लास्ट टॉपिक आहे, लास्ट नाही, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, आपण आज स्टडी करणार आहोत. तर आता आहे लाइट एनर्जी. लाइट एनर्जी मध्ये काय होतं, जसं आता माहित असेल, सी, हा आहे सन. सन आणि ही अर्थ. हा आहे सन आणि ही आहे अर्थ. आता सन आणि अर्थ मध्ये खूप डिस्टन्स आहे, मिलियन्स ऑफ किलोमीटर्स अवे फ्रॉम द अर्थ. सन हा खूप डिस्टन्स आहे, सन आणि अर्थ मध्ये खूप डिस्टन्स आहे. यांच्यामध्ये कुठलाही मीडियम नाहीये, तर व्हॅक्युम आहे. व्हॅक्युम मीन्स नो मीडियम, कुठलाही मीडियम नाही, एअर नाहीये तिथे. सो तरीही पण काय करते, ही जी लाईट आहे, सन पासून जी आपल्याला एनर्जी मिळणार आहे, ती अगोदरच आपण बघितलं की दोन फॉर्म मध्ये मिळणार आहे, एक लाईट एनर्जी आणि दुसरी हीट एनर्जी. हीट एनर्जी आपण ऑलरेडी स्टडी केलंय. सो ही काय होईल, ही लाईट एनर्जी आहे ती आपल्याला अर्थ सरफेस पर्यंत मिळणार आहे. अर्थ सरफेस पर्यंत येते ती. आणि सन पासून जी मिळणारी एनर्जी आहे, लाईट एनर्जी, ती अर्थ पर्यंत पोहोचायला 8 मिनिट इतका टाइम लागतो, हे पण माहिती आहे. 8 मिनिट एवढ्या टाइम मध्ये सन रेज आहेत ते अर्थ सरफेसवर येऊन पोहोचतात. सो आता काय आहे, लाईट एनर्जी आपण बघतोय ना, लाईट एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. लाईट जी आहे ती एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. त्या लाईटला अर्थ सरफेस पर्यंत यायला कुठलाही मीडियमची गरज नाहीये.
अर्थ आणि सन मध्ये कुठलाही मीडियम नाहीये तरी पण लाईट एनर्जी काय होतीये अर्थवर येते, म्हणजे ते लाईट रेज अर्थ पर्यंत पोहोचतात आणि त्यांचा टाइम पिरियड आहे 8 मिनिट. आता जी लाईट सन पासून निघालेली आहे, जे रेज येत आहेत ते अर्थ पर्यंत पोहोचतायत, ते किती वेळामध्ये पोहोचतात 8 मिनिट, बट ते स्ट्रेट लाईन मध्येच येतात. लाईट काय करते, जे लाईट रेज येत आहेत सन कडून ते अर्थ पर्यंत, आय मीन कुठलाही जर सोर्स असेल लाईटचा तर ते रेज काय करतात स्ट्रेट लाईन मध्येच ट्रॅव्हल करतात, म्हणजे लाईट रेज ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. लाईट रेज जी आहे ती कधी रॅन्डमली मूव्ह नाही करणार आहे, म्हणजे सपोज हा जर सोर्स आहे सन आहे किंवा व्हॉट एव्हर जो काय सोर्स आहे लाईटचा, त्यातून जे लाईट रेज बाहेर पडणार आहे ते ऑलवेज स्ट्रेट लाईन मध्येच असणार आहे. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, म्हणजे हे काय असणार आहे स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे. हे कधी असं रॅन्डमली नाही, रॅन्डमली किंवा झिगझॅग वे मध्ये कधी ते ट्रॅव्हल करणार नाही, ऑलवेज स्ट्रेट लाईन मध्ये ट्रान्सफर करणार आहे. सो दिस इज अ लाईट एनर्जी. लाईटच्या प्रॉपर्टीज आपण काय बघितल्यात, लाईट एक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट आपण फॉर्मेशन ऑफ शॅडो त्या लेसन मध्ये आपण लाईट स्टडी केलाय, सो त्याच्यामध्ये पण आपण लाईटच्या प्रॉपर्टी स्टडी केल्या होत्या की लाईट काय करते एनर्जीच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करते, ट्रॅव्हल करते. लाईटला ट्रॅव्हल करायला कुठलाही मीडियमची गरज नाहीये, जसं की आपण साऊंड मध्ये स्टडी केलं. आपला नेक्स्ट टॉपिक पण आहे लाईट एनर्जी नंतरचा साऊंडचा, की त्याच्यामध्ये साऊंडला जसं मीडियमची गरज असते ट्रॅव्हल करायला, सो लाईटला मीडियम नेसेसरी नाहीये. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की जे सन रेज आहेत ते अर्थ सरफेसवर पोहोचतात विदाउट एनी मीडियम, त्यांच्यामध्ये कुठलंही मीडियम नाहीये. सन टू अर्थ जे रेज येतात त्यांच्यामध्ये कुठलाही मीडियम नसतानाही लाईट रेज काय होतात ट्रॅव्हल होतात, त्यासाठी लाईटला मीडियमची गरज नाहीये. सो दिस इज अ लाईट एनर्जी. आणि ते जे रेज आहेत ते 8 मिनिट मध्ये पोहोचतात. सनरेज वरून जे लाईट रेज निघालेले ते अर्थ पर्यंत यायला 8 मिनिट इतका टाइम पिरियड लागतो. आता या लाईटची स्पीड काय आहे, लाईट किती टाइम मध्ये ट्रॅव्हल करते, आपण स्पीड म्हणजे काय, व्हेलॉसिटी म्हणजे काय हे पण फोर्सच्या लेसन मध्ये स्टडी केलेले, मोशनच्या लेसन मध्ये स्टडी केलेले. तर तुम्ही एक्झाम्पल मध्ये म्हणता ना मी 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने कार चालवली, 10 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने सायकल चालवली आहे, तसं या लाईटचं पण एक स्पीड आहे. आणि ते स्पीड किती आहे, आवाज येतो ना पूर्वा माझा? परत रिवाइज करायचंय का हे? रिवाइज करू की नको, येस फॉर नो? ओके, हे बघ, हीट एनर्जी तू ऑलरेडी स्टडी केलेली आहे, मी परत रिवाइज करते. हीट एनर्जी तू ऑलरेडी स्टडी केली आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं ते वॉटरचं एक्झाम्पल आपण बघितलंय की कशी कायनेटिक एनर्जी फॉर्म होती, कशी त्या मॉलिक्युलची रोटेशनल, व्हायब्रेशनल अँड ट्रान्सलेशनल एनर्जी मध्ये ट्रान्सफर होतात त्या, आणि ते लिक्विड ऑलमोस्ट सगळं हॉट होतं किंवा त्याला टेम्परेचर मिळतं, हे आपण स्टडी केलं. आता काय म्हटलं मी, सोर्सेस ऑफ हीट, जिथं इथे तुला दिसत असेल यातून जे सोर्स मिळणार आहे तेच जे लिक्विडचं एक्झाम्पल बघितलं तीच प्रोसेस इथे पण होणार आहे. आणि सोर्सेस ऑफ हीट कुठले कुठले येतं, सन हा प्रायमरी सोर्स आहे. नेक्स्ट अजून केमिकल सोर्सेस आहेत त्याचे. नेक्स्ट अजून सांग बरं कुठल्या कुठल्या सोर्सेस मधून आपल्याला हीट एनर्जी मिळते. हीट आपल्याला कशामधनं मिळते, केमिकल सोर्सेस तर आहेत, फटाके वगैरे, गॅस, गॅस मधनं कशी हीट मिळणार? येस, गॅस म्हणजेच पण तो केमिकल सोर्सेस झाला ना, केमिकल सोर्स झाला तो एक. म्हणजे जो आपल्या घरात जे सिलेंडर आहे ते केमिकल आहे, त्याच्यामध्ये केमिकल्स आहेत, तो एक केमिकल सोर्स झाला. हे झाले, ही झाली हीट एनर्जी. आणि मी तुला काय सांगितलं, जसं की आपण बघितलं डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, एनर्जी, वर्क, फोर्स यांचे जे युनिट बघितले, तसं या कॅलरीचं किंवा सॉरी हीटचं युनिट काय आहे, कॅलरी. लक्षात ठेवायचं आहे, CALORI ते दिसते असला. कॅलरी इज अ युनिट ऑफ हीट, इथे मी त्याला राऊंड पण केलाय. कॅलरी काय आहे, हीटचं युनिट आहे. समजलं हे?
हीट कशामध्ये मेजर केली जाते? कॅलरीमध्ये. सनलाइट मध्ये पण काय हीट एनर्जी आहे. बर्निंग अप, आपण जे फ्युअल आहेत जे बर्न करतो तेच आपल्या सिलेंडरचं एक्झाम्पल बघितलं ना घरातल्या सिलेंडरचं, त्याच्यामध्ये एक फ्युअल आहे किंवा केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये. येस, सन. त्याच्यामधून पण आपल्याला काय मिळते? हीट एनर्जी मिळते. आपण जे किचन मध्ये युज करतो कुकिंग पर्पज साठी, ती आहे हीट एनर्जी. हीट एनर्जी समजलंय तुझं? ऑलरेडी एकदा रिव्हिजन झालेली. ओके, आता मी लाईटचं काय सांगत होते तुला. सी, हे बघ, हा आहे सन. सपोज हा सन आहे आणि ही अर्थ आहे. तर सन आणि अर्थ मध्ये खूप डिस्टन्स आहे. सन इज 4.5 million kilometers away from the earth. एवढं डिस्टन्स आहे, 4.5 किलोमीटर, मिलियन्स किलोमीटर. एवढं डिस्टन्स असतानाही सनचे रेज अर्थ सरफेस पर्यंत येतात. येस, आणि ते रेज यायला किती टाइम लागतो? फक्त 8 मिनिट. जे सनरेज आहेत ना, सनरेज अर्थ पर्यंत यायला 8 मिनिट लागतात. आणि आपला टाइप एनर्जीचा चाललाय. सो मी काय सांगितलं, जी सन कडून आपल्याला एनर्जी मिळते ती दोन फॉर्म मध्ये आहे. एक कुठल्या दोन फॉर्म मध्ये? एक लाईटच्या फॉर्म मध्ये आणि दुसरी लाईटच्या फॉर्म मध्ये एक आहे आणि दुसरी हीट. म्हणजे जी लाईट रेज आपल्याला सनकडनं मिळतात, रेज जे मिळतात, जी एनर्जी आपल्याला सनकडून मिळते ती एक तर लाईट मध्ये पण असते, लाईटच्या फॉर्म मध्ये पण असते, आणि दुसरी म्हणजे हीटच्या पण फॉर्म मध्ये असते. ठीक आहे, हा आहे लाईट एनर्जी. आणि लाईटचं अजून काय प्रॉपर्टी सांगितल्या की जी लाईट रेज आहे ती ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. लाईट रेज नेहमी स्ट्रेट लाईन मध्येच ट्रॅव्हल करते. ती कधी अशी रॅन्डमली किंवा झिगझॅग ट्रॅव्हल करत नाही. जे रेज असतात लाईटचे ते नेहमी स्ट्रेट लाईन मध्येच येतात. म्हणजे जर आपल्याला सनरेज जर मिळता येते, ही सोर्स सन, त्याच्यातून जे लाईट रेज मिळत आहेत बघ, हे नेहमी स्ट्रेट लाईन मध्येच येत आहेत. हे जे दाखवलंय हे नेहमी स्ट्रेट लाईन मध्येच येतात. लाईट ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. अजून काय प्रॉपर्टीज आहेत लाईटच्या? की लाईटचं स्पीडचं चाललं होतं ना, लाईटची स्पीड किती आहे? लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते? सी, द स्पीड ऑफ लाईट इज 3 into 10 to the power 8 meter per second. Speed of light is 3 into 10 to the power किंवा 3 लाख किलोमीटर पर सेकंड. 3 into 10 to the power 8 किलोमीटर. ऍक्च्युली हा पेन टॅब चालत नाहीये, सो माउस मुळे करावं लागतं. हे आहे लाईटचं स्पीड ऑफ लाईट, 3 into 10 to the power 8 मीटर पर सेकंड. म्हणजे लाईट एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स कव्हर करते? 3 लाख किलोमीटर. एका सेकंदामध्ये ती 3 लाख किलोमीटर डिस्टन्स एवढं ती ट्रॅव्हल करते. म्हणजे तिचं एवढं हाय स्पीड आहे. खूप जास्त स्पीडने लाईट काय करते? ट्रॅव्हल करते. सो दिस इज अ लाईट एनर्जी अँड दिस इज द स्पीड ऑफ लाईट. हे आहे लाईट एनर्जीचं. अजून यामध्ये बघायचं म्हटलं तर प्रत्येक ऑब्जेक्टला, आता हे आपण फॉर्मेशन ऑफ शॅडो मध्ये स्टडी करूयात की तिथं की कशी एका प्रत्येक ऑब्जेक्टची लाईट असते. लुमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय, नॉन लुमिनियस ऑब्जेक्ट म्हणजे काय. काही ऑब्जेक्टला स्वतःची लाईट असते, काही ऑब्जेक्टला स्वतःची लाईट नसते. ते काय करतात? रिफ्लेक्शनमुळे त्यांच्यामध्ये लाईट जनरेट होती किंवा आपण त्यांना बघू शकतोय. हे आहे लुमिनियस आणि नॉन लुमिनियस. आपण जेव्हा फॉर्मेशन ऑफ शॅडो हा लेसन स्टडी करणार आहोत त्यामध्ये आपण ते स्टडी करूया. तो ही होती लाईट एनर्जी. नेक्स्ट आहे आपला साऊंड एनर्जी. सी,
लाईट एनर्जीची झाली की लाईट एनर्जी आपण अजून कुठे फॉर्म होतो, लाईट एनर्जीचा यूज कुठे अजून होतो की जी फोटोसिंथेसिस प्रोसेस असते. फोटोसिंथेसिस प्रोसेस म्हणजे काय, जे की प्लांट्स असतात ते स्वतःचं फूड बनवतात ओन, ते स्वतः सनचं फूड बनवतात, पण कशाच्या हेल्पने, सनलाईटच्या किंवा लाईट एनर्जीच्या युजने. आपण तू बघितलं असेल, सपोज एखादं जर तुझ्याकडे रोप असेल, प्लांट असेल, जे प्लांट तू घरामध्ये ठेवले, ज्याला कुठेही सनलाईट मिळालेली नाही, पण ते प्लांट काय होईल, त्याला सनलाईट मिळाली नाहीये तर ते प्लांट 2 दिवसानं 4 दिवसानं काय होईल, म्हणजे त्याचं सुकून जाईल किंवा नंतर त्याचा यूज नाही होणार आहे. ते का, तर कारण त्याला सनलाईट मिळालेली नसती आणि त्याने त्याचं फूड बनवलेलं नसतं, म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस तिथे झालेली नसते आणि त्यामुळे तो काय होतो, ते प्लांट ची डेथ होती, आपण असं म्हणू शकतो. अॅनिमल्सलाही लाईट एनर्जीचा यूज होतो. सो लाईट इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी, आपण बघितले. ह्या लाईट एनर्जीचे युजेस जे की मेन यूज आहे त्याचा, मेन यूज म्हणण्यापेक्षा की प्लांट्सला त्याचा यूज कुठे होतो की फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये, की त्यांचं फूड जे बनवतात ते, त्याच्यासाठी फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये लाईट एनर्जी यूज होती आणि तिथे ते काय करू शकतात मग, प्लांट्स, अॅनिमल्स, मोस्टली प्लांट्स काय करतात, त्यांचं फूड बनवतात विथ द हेल्प ऑफ लाईट एनर्जी. नाउ नेक्स्ट इज अ साऊंड एनर्जी. आता साऊंड एनर्जी म्हणजे काय, साऊंड एनर्जीचा आपण एक लेसन स्टडी केलाय, साऊंड. आता हा जो साऊंड आहे, हा साऊंड पण एनर्जीच्याच फॉर्म मध्ये आहे. साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. बट आता ही साऊंड कशी एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे, आता मध्ये आपण त्याच्यामध्ये बघितलं वेव्स कशा फॉर्म्स होतात, लॉन्जिट्युडिनल वेव्स, नेक्स्ट ट्रान्सफर वेव्स, जे काही लाईट वेव्स आहे जे आपण स्टडी केलं. म्हणजे लाईट साऊंड एनर्जी मध्ये एनर्जी कशी फॉर्म होते, अगोदर काय होतं, ऑब्जेक्टचं व्हायब्रेशन होतं. म्हणजे कुठलं पण आपल्याला सपोज लाऊड स्पीकर मधनं जर सपोज हा जर सपोज लाऊड स्पीकर असेल आणि याच्यातून आपल्याला साऊंड एनर्जी मिळते, ह्याच्यातून आपल्याला साऊंड एनर्जी मिळणार आहे. तर या साऊंड एनर्जी मध्ये अगोदर कन्व्हर्जन होताना काय होतं, किंवा साऊंड एनर्जी फॉर्म होताना तो जो ऑब्जेक्ट आहे त्याच्या अगोदर व्हायब्रेशन होतात, म्हणजे साऊंड एनर्जी एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे, पण ती कुठल्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये, व्हायब्रेशनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आणि मग आपल्याला काय होतं, साऊंड ऐकायला येतो. म्हणजे अगोदर होतात. इव्हन आपण स्वतःचा जो आवाज आपल्याला ऐकायला येतो त्याच्यामध्ये पण आपण स्टडी केलंय की लॅरेनेक्स मध्ये किंवा जी एअर जाते आपली त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होतात आणि मग आपला काय होतो, प्रोड्यूस होतो. आणि प्रोपागेशन आणि प्रोडक्शन ऑफ साऊंड मध्ये आपण बघितलंय की जे एअर पार्टिकल्स असतात, सपोज हा जर साऊंड आहे किंवा हा जो लाऊड स्पीकर आहे, याच्यामधून जो आवाज येणार आहे तो आपल्या इयर पर्यंत कसा ऐकायला येईल, हा इथे सपोज आपला ह्युमन इयर, इयर आहे. तर याच्यामधून जे साऊंड रेज, याच्यामधून जो साऊंड येणार आहे तो आपल्याला कसा ऐकायला मिळणार आहे, तर हे जे ऍटम्स असतात किंवा पार्टिकल्स आहेत मोस्टली, हे ऍटम्स काय करतात, व्हायब्रेट करतात. यांच्यामध्ये व्हायब्रेशन स्टार्ट होतं आणि हे प्रत्येक ठिकाणी आहेत ना. काही काय करतात, हे आपण बघितलंय की हे काही ठिकाणी रेअर असतात ऍटम्स, हे इथे सपोज मध्ये काही ठिकाणी जास्ती क्लोज असतात, म्हणजे यांच्यामध्ये कॉम्प्रेशन आणि रेडिफिकेशन होतात. क्रस्ट आणि ट्रफ आपण साऊंड लेसन मध्ये स्टडी केलंय, इतकं डिटेल्स मध्ये नाही जाणार आहे, त्या लेसनची रिव्हिजन करताना आपण बघूया.
तर हे काय होतं, हा ऍटम इथून जो लाईट एनर्जी मिळणार आहे बाहेर, सॉरी साऊंड एनर्जी, इथून जो साऊंड प्रोड्यूस होणार आहे हा ऍटम काय होईल अगोदर व्हायब्रेट होईल. मग तो काय करेल, व्हायब्रेट करत करत इथे येईल. म्हणजे हा ऍटम पण काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे. इथला ऍटम व्हायब्रेट झाला तर हे पण व्हायब्रेट होणार आहे, हा पण अगेन व्हायब्रेट करत करत, असं व्हायब्रेशन करत करत हे ऍटम काय करतील, आपल्या इयर पर्यंत येऊन पोहोचतील. म्हणजे ते इथेही व्हायब्रेशन देतील आणि मग आपल्याला तो या साऊंड मधून जो काय, लाऊडस्पीकर मधून जो काय साऊंड मिळणार आहे, किंवा जो एखादं सॉन्ग असेल किंवा जे टीव्ही ज्यातून साऊंड प्रोड्यूस होतोय तो साऊंड या वेने आपल्याला तो ऐकायला येतो. कसा ऐकायला येतो, मी परत रिपीट करते की इथला जो साऊंड येईल, टीव्ही, रेडिओ, FM, मोबाईल्स जे काय असतील त्यातून जो साऊंड मिळेल, तर त्या साऊंड मध्ये आणि आपल्या इयर मध्ये काहीतरी काय असतील, एअर मॉलिक्युल्स असतील किंवा ऍटम्स, ते काय करतील, हा व्हायब्रेट होईल अगोदर. कारण साऊंड एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन. लाईट पण काय होती, जी की आपण हीट एनर्जी बघितली, नॉट लाईट. हीट एनर्जी पण कायनेटिक एनर्जी, हीट एनर्जी कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये असते, बट त्याच्यामध्ये 3 टाइप्स, रोटेशनल, व्हायब्रेशनल आणि ट्रान्सलेशन. आणि याच्यामध्ये पण साऊंड एनर्जी मध्ये मोस्टली व्हायब्रेशन्स फॉर्म होतात आणि मग आपल्याला साऊंड ऐकायला येतो. मग हा जो ऍटम आहे तो व्हायब्रेट होईल, अगेन हा व्हायब्रेट होईल, हे व्हायब्रेट करत करत इथपर्यंत येतील. असं ही काय करतील, काय व्हायब्रेशन ट्रान्सफर करत हा एक लेअर आपल्या इयर जवळ येईल आणि ते व्हायब्रेशन्स मग आपल्याला काय करतात, हा साऊंड ऐकायला येतो. पण काही ठिकाणी काय करतात, हे जास्ती कन्स्ट्रिक्टेड असतात, म्हणजे ते ट्रान्सफर करतायत ना व्हायब्रेशन, सो इथे रेअर असतात. सो जिथे जास्ती एअर मॉलिक्युल्स किंवा ऍटम्स असतील तिथे आपण कॉम्प्रेशन म्हणतो, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी. आणि जिथं लो असतं तिथे काय म्हणतो आपण, रेअरफॅक्शन ऑर ट्रफ, क्रस्ट अँड ट्रफ, जी की अशी आपल्याला वेव्ह मिळते साऊंडची. साऊंड असे ट्रॅव्हल करत असतात ना, व्हायब्रेशन असे देत असतात. तर हे म्हणजे काय असतं, क्रस्ट, हाय फ्रिक्वेन्सी. हे जिथे जास्ती असतात तिथे, हे म्हणजे ट्रफ, जिथे लो फ्रिक्वेन्सी असते. क्रस्ट, ट्रफ, क्रस्ट, ट्रफ, ही या वेळेला काय होती, साऊंड एनर्जी फॉर्म होती. मी आता एक इमेज अपलोड करते जी की तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे. बुक मध्ये पण बघू शकताय तुम्ही. साऊंड एनर्जी. आता या साऊंड एनर्जीचे आपण प्रॉपर्टीज पण बघितल्या. सॉरी, जी काय सांगितलं की साऊंड कसा प्रोड्यूस होतो किंवा आपल्याला ऐकायला येतो, की ऍटम्स व्हायब्रेट होऊन ते एक व्हायब्रेशन्स देऊन आपल्याला ते ऐकायला येतात. बट आता आपण जे एनर्जीच्या बघितलं, लाईट एनर्जी मध्ये बघितलं ना, स्टडी केलं, जे लाईट एनर्जीला काय विदाउट मीडियम पण लाईट एनर्जी ट्रान्सफर होती. बट साऊंड एनर्जी मध्ये असं नाही होत. मी अगोदर हे एक्झाम्पल सांगते आणि मग आपण ती पिक्चर एक्सप्लेन करू. सी, आता सपोज इथे आहे तुमची, इथे आहे सन, तुमचं सन, आणि हे आहे अर्थ, आणि हा मधला जो पोर्शन आहे सन आणि अर्थच्या, इथे काय होतोय, स्पेस आहे. तिथे व्हॅक्यूम आहे, म्हणजे व्हॅक्यूम मीन्स नो एअर. इथे कुठलाही, एअर मीन्स मीडियम, इथे कुठलंही मीडियम नाहीये. मीडियम नाहीये म्हणजे याच्यामध्ये काय नाहीये, एअर नाहीये. ह्या दोन स्पेस मध्ये, या दोघांच्या मध्ये, किंवा आपण म्हणणार स्पेस मध्ये जिथे प्लॅनेट्स आहेत, सन आहे, आपण अर्थ सरफेसच्या जर बाहेर गेलं तर तिथे कुठेही मीडियम नाहीये. तर काय होतं, सपोज तुम्ही स्पेस मध्ये गेलात आणि तुम्ही इथे आहेत आणि तुमचा फ्रेंड तुमच्या शेजारी, सपोज इथे स्पेस मध्ये तुम्ही गेलेले, ठीक आहे. आता दोन आहेत फ्रेंड, किंवा तुम्ही आणि तुमचे फ्रेंड ए, आणि हा ए, हा फ्रेंड तुमचा बी. तर हा जो आहे ए, सपोज ए बी शी किती बोले, म्हणजे तुम्ही जे ए आणि बी आहेत ते एकमेकांशी बोलतायत स्पेस मध्ये, पण त्यांना तिथे कुठेही एकमेकांचा आवाज ऐकायला जाणार नाही. का ऐकायला जाणार नाहीये,
कारण स्पेसमध्ये मीडियम नसतं आणि विदाऊट मीडियम साऊंड आपल्याला ऐकायला येत नाही. म्हणजे साऊंडला ट्रॅव्हल करायला नेहमीच मीडियमची गरज असते. साऊंड मीडियम मध्येच ट्रॅव्हल होतो. ॲज जर बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं ना तर एक ऍक्टिव्हिटी करू शकताय. सपोज एक बॉटल घ्यायची आणि त्याच्यामधली एअर काढून टाकायची. एअर तुम्ही काढून टाका आणि याच्यामध्ये काय लावा, एखादी बेल वगैरे लावा. बेल. आणि हीच बेल एकदा बाहेर ऐकायची आणि एकदा ह्या रिकाम्या बॉटलमध्ये की ज्यामधली आपण एअर पण काय केली असेल, काढून टाकलेली असेल, तिथे पण ती बेल जर आपण ऐकली तर कुठल्या बेलचा आवाज जास्ती ऐकायला येईल? त्या बॉटल मधल्या बेलचा की बाहेरच्या बेलचा? ओपन. येस, व्हेरी गुड. ओपन बेल आहे तिचा आवाज काय होईल, आपल्याला जास्ती ऐकायला येईल. का ओपन बेलचा आवाज जास्ती ऐकायला येईल पूर्वा? एअर. येस, इथे काय आहे, व्हेरी गुड, इथे एअर प्रेझेंट आहे या बेलमध्ये आणि इथे एअर प्रेझेंट नाहीये, म्हणजे इथे मीडियम प्रेझेंट आहे आणि इथे मीडियम नाहीये. सो इथे काय होईल, आपल्याला मीडियम शिवाय साऊंड ट्रॅव्हल करणार नाही. विदाऊट मीडियम साऊंड ट्रॅव्हल करणार नाही. सो यामुळे आपल्याला इथे ऐकायला येईल साऊंड आणि इथे साऊंड ऐकायला येणार नाही. म्हणजे जर स्पेसमध्ये तुम्ही गेले तर हा ए आहे आणि हा बी पर्सन आहे, ए मॅन आणि बी मॅन आहे. ए बी शी किती बोलले, ए आणि बी एकमेकांशी कितीही बोलत राहिले तरी त्यांना त्यांचा आवाज जाणार नाही. का? कारण स्पेसमध्ये मीडियम अवेलेबल नाही आणि तिथे आपल्याला आवाज जाणार नाही. समजलं हे? साऊंड एनर्जी समजली? नो काय? समजलंय ना साऊंड एनर्जी म्हणजे काय? याचा आपण कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितल्यात की साऊंडला ट्रॅव्हल करायला साऊंड व्हायब्रेशन्सच्या फॉर्म मध्ये आहे किंवा साऊंड सेकंड प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी आहे की साऊंड व्हायब्रेशनच्या फॉर्म मध्ये आहे, जे आपण बघितलं की लाऊडस्पीकर मधून निघालेला साऊंड आपल्याला कसा ऐकायला येतो. सेकंड साऊंडला ट्रॅव्हल करायला मीडियमची गरज असते. तसं आता स्पीड ऑफ साऊंड, जे की आपण लाईटचं स्पीड बघितलं, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजेच 3 लाख किलोमीटर पर सेकंड. पर सेकंडला ती 3 लाख किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते. बट साऊंडचं काय, साऊंडची स्पीड किती आहे तर 332 मीटर पर सेकंड और 340, नियर अबाउट 340. 332 340, 332 टू 340, 332 टू 340 च्या रेंजमध्ये असे नियर अबाउट 340 मीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला साऊंड किती ट्रॅव्हल होतो, 332 मीटर और 340 मीटर. आवाज येत नाहीये, आता येतोय का? ओके. किती स्पीड सांगितलं मी साऊंडचं, 3 × 10⁻⁸. सॉरी, ते लाईटचं झालं. लाईटचं स्पीड आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि साऊंडचं स्पीड आहे 340 मीटर पर सेकंड और 332 ते 340च्या रेंजमध्ये आहे एवढं. बघ, लाईटची स्पीड कुठे आहे, म्हणजे लाईटची स्पीड किती आहे, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि साऊंडची स्पीड किती आहे, 340 मीटर पर सेकंड. सो याच्यामध्ये काय होतं, आपण एक्झाम्पल बघतो दिवाळीच्या सीझन मध्ये जेव्हा आपण फटाके फोडतो तर अगोदरच्या फटाक्यातून लाईट जाते, ती अगोदर वरती लाईट जाते आणि नंतर साऊंड ऐकायला येतो. करेक्ट ना? बरोबर ना? पूर्वा, आवाज येतो ना माझा? जेव्हा आपण फटाके फोडतो तेव्हा त्यातली जी लाईट आहे ती अगोदर आपल्याला लाईट दिसते आणि नंतर आवाज येतो. का हे असं होतं, तर जस्ट बिकॉज ऑफ स्पीड. जी लाईटची स्पीड आहे ती खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू साऊंडच्या स्पीडमध्ये. सो आधी आपल्याला लाईट फॉर्म झालेली दिसते, म्हणजे ते कलर्स दिसतात आपल्याला लाईटचे, जे आपण रॅकेट्स वगैरे उडवतो किंवा फोडतो त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर लाईट दिसते ना, नंतर आवाज ऐकायला येतो. सो ते कशामुळे होतं सगळं, स्पीडमुळे. लाईटची स्पीड खूप जास्ती आहे आणि साऊंडची स्पीड त्याच्यापेक्षा कमी आहे, 340 आणि 3 लाख मध्ये खूप डिस्टन्स आहे, 3 लाख किलोमीटर पर. आणि इथे काय होतं, येस पूर्वा, काही क्वेश्चन आहे का? मी अनम्यूट केलंय तुला. पूर्वा, काही क्वेश्चन आहे का?
हॅलो पूर्वा, माझा आवाज येतोय तुला? मग हे कशामुळे होतं? स्पीडमुळे होतं, की जे फटाक्यांची आधी लाईट दिसते आणि नंतर साऊंड ऐकायला येतो. सो स्पीड ऑफ लाईट. आता हे आपण बघितलं साऊंड एनर्जी. साऊंड इज इन द फॉर्म ऑफ एनर्जी. नाउ नेक्स्ट इज अ केमिकल एनर्जी. आता केमिकल एनर्जी कधी फॉर्म होती? जेव्हा कुठे केमिकल ऍक्शन होईल, म्हणजे किंवा फ्युअल बर्न्स होतील, तिथे काय होतं? केमिकल एनर्जी फॉर्म होती. हे हीट मध्ये पण आपण बघितलं की हीट मग आता केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे ना. मग केमिकल एनर्जी मध्ये काय होतं? केमिकल्स जेव्हा बर्न्स होतात तेव्हा त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी फॉर्म होते. सी वेन वूड बर्न्स, जेव्हा वूड हा बर्न झालेला दिसतोय, पिक्चर दिसेल, जेव्हा हे वूड बर्न होईल, बर्न झाल्यामुळे काय होतं? तिथे कोल फॉर्म होतो, कोळसा मिळतो ना आपल्याला, आणि तो काय आहे? एनर्जीच्या फॉर्म मध्ये. आय मीन तो एक केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये आहे. नेक्स्ट क्रॅकिंग. हिअर ऑफ क्रॅकिंग साऊंड मीन्स फटाक्यांचे जे साऊंड, त्यामध्ये पण काय असतं? फ्युअल्स असतात भरलेले किंवा केमिकल एनर्जी असते, त्यात केमिकल्स असतात ना. सो ते केमिकल्स बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं? एनर्जी फॉर्म होती. ती कुठली एनर्जी असेल मग? केमिकल एनर्जी. नेक्स्ट आपण काय करतो? वूडचं पण हे एक्झाम्पल बघितलं आपण. लीड ऍसिड बॅटरी. आता याचं अजून एक बेस्ट एक्झाम्पल म्हणायचं सांगायचं म्हटलं तर लीड ऍसिड बॅटरी, जी की लीड ऍसिड बॅटरी किंवा इन्व्हर्टर. तुमच्या घरामध्ये इन्व्हर्टर असतं. आता इन्व्हर्टर मध्ये तुम्ही बघितलं असेल तर आपण काही दिवसानंतर त्याचं लिक्विड चेंज करतो किंवा लिक्विड फिल करतो त्याच्यामध्ये. तर ते लिक्विड म्हणजे काय असतं? तुमची केमिकल एनर्जी. ते लिक्विड म्हणजे तुमचं एक केमिकल असतं आणि ते बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं? एनर्जी जनरेट होती किंवा तिथे एनर्जी ती एनर्जी फॉर्म होती. सो हे आहेत तुमचे एनर्जीचे टाइप्स. म्हणजे केमिकल एनर्जी कधी फॉर्म होती? एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ऍक्शन. जिथे जिथे कुठे केमिकल ऍक्शन फॉर्म होती, तिथे जिथे कुठे केमिकल्स फॉर्म होतात, केमिकल्स बर्न झाल्यामुळे किंवा केमिकल्स मुळे जी एनर्जी क्रिएट होती तिला म्हटलं जातं केमिकल एनर्जी. याचं काय? क्रॅकर्स म्हणजे फटाकेस तुमचे, किंवा वूड बर्न झाल्यावर पण तुम्हाला कोळसा मिळतो ना, ते पण हे एक एक्झाम्पल आहे याचं. अजून लीड ऍसिड बॅटरी किंवा इन्व्हर्टर. इन्व्हर्टर मध्ये पण आपण केमिकल्स फील करतो. हे सगळे आहेत तुमच्या एनर्जीचे टाइप्स. सो मी परत एकदा रिवाइज करते. आज आपले सगळे टॉपिक झालेले. नेक्स्ट आपला टॉपिक आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, जो की आपण नेक्स्ट क्लासमध्ये स्टडी करूया. आणि होमवर्क काय आहे की जे जे टॉपिक्स आज शिकवलेत, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी आणि केमिकल एनर्जी, याच्यावर नोट्स बनवायच्या डिटेल्स मध्ये, याचे एक्झाम्पल्स देऊन कशामध्ये किंवा त्याचे सोर्सेस काय असतील, साऊंड एनर्जीचे सोर्सेस काय, साऊंड कसा ट्रॅव्हल होतो, किंवा फक्त साऊंड एनर्जी मध्येच तुम्ही लिहू शकता. साऊंड एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये असतील तो एक, ते साऊंड एनर्जी मध्ये. केमिकल्स एनर्जीचे सोर्सेस काय, केमिकल एनर्जी कशी फॉर्म होती. नेक्स्ट लाईट एनर्जीचे सोर्सेस काय, लाईट एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये असते. हीट एनर्जीचे सोर्सेस, हीट एनर्जी कशी फॉर्म होती. त्या लिक्विडचं पण एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. हे 4 क्वेश्चन्स आहेत होमवर्कचे, त्याच्या डिटेल्स मध्ये नोट्स बनवायच्या. सो दिस इज अ टाइप फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड टाइप्स ऑफ एनर्जी. हे आहेत तुमचे